मला वाटतं प्रयोगशाळांची संख्या देखील तेवढीच वाढली पाहिजे. काय होतं, प्रयोगशाळा वाढवणं खूप सोपं आहे, पण त्या प्रयोगशाळेमध्ये फूड प्रोडक्ट्स हे व्हेरीफाय करायला, आयडेंटिफाय करायला जे काही नियम लागतात हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळं मी जरी आज प्रयोगशाळा सेटअप केली किंवा लॅब सेटअप केली तर त्या लॅबला फूड टेस्ट करायला रेकग्निशन हे केंद्र सरकारकडनं मिळतं आणि प्रोसेस खूप स्टिडियस आहे. त्यामुळे ह्या प्रयोगशाळा सुरू होणं, त्याला ॲक्रेडिशन्स मिळणं, हे पण प्रोसेस थोडीशी फास्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. एकदा FSSAIचं हे नोटिफिकेशन झालं की आम्ही पत्रव्यवहार करून त्याच्याही मागे लागणार आहे, कारण प्रायव्हेट लॅब्स होणं गरजेचं आहे. आज तुम्हाला जर वाटलं की तुमचं प्रोडक्ट चांगलं नाही आहे, तुम्हाला सुमोटो जरी चेक करायचं म्हटलं तरी लॅब्स कमी आहेत. बरोबर. सरकारचाही तो प्रॉब्लेम आहे. त्या काय कारवाई झाली, पकडलं ना, ती ट्रायल कंप्लीट होऊन जाते तरी ह्यांचे रिपोर्ट्स आलेले नसतात. तर हे लॅबची संख्या वाढत असताना प्रायव्हेट लॅबची संख्या वाढणं गरजेचं आहे. आणि हे प्रायव्हेट, जसं आता तुम्ही बघा, सुरुवातीला ब्लड टेस्ट करणं, युरिन टेस्ट करणं, बरोबर, खूप लिमिटेड लॅब्स होते, पॅथॉलॉजी लॅब्स. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर पॅथॉलॉजी लॅब्स झालेल्या, आज जनावरांचेही पॅथॉलॉजी लॅब्स झालेले आहेत. मग आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तसे फूड टेस्टिंग लॅब्स होणं गरजेचं आहे आणि हे याला काहीतरी चेक लावणं गरजेचं आहे. आता ते शेवटी काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी धोरणात्मक निर्णय असतात. त्या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न चालू आहे की ह्याला चेकलिस्ट कशी कंट्रोल करता. किंवा अन्न व औषध प्रशासनाचे काही जे माजी अधिकारी आहेत, त्या विभागात वर्षानुवर्ष काम केलेले अनुभवी अधिकारी असतील, त्यांची देखील आपण मदत घेऊ शकतो. आज महेश झगडेंसारखे अधिकारी वारंवार लिहित असतात ह्या विषयावर. मदत, बघा, माझा होता की मदत कोणाची होते याच्यापेक्षा मदत होत असेल तर ती घेतली पाहिजे. कोण करतं हे नाही पाहिलं पाहिजे. त्याचं जर हित योग्य असेल, उद्दिष्ट योग्य असेल तर ती मदत कोणाची घेतली पाहिजे. मग तो रिटायर्ड असू द्या किंवा नवीन एक फ्रेशर स्टुडंट असू द्या, त्याचीसुद्धा मदत घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वावर जे चालू आहे ते 100% ते घेतात, कारण आमचे विचार घेतले जातात. म्हणजे जर एखादा वेगळा कोणता पक्ष असतात तर मी मांडलेल्या माझ्या प्रश्नाला विचारणा झाली असती, ती झाली नाही. म्हणजे आमच्याकडे तो एक काय म्हणणार, एक न कळत ती आचारसंहिता आहे की ज्या आचारसंहितेमध्ये योग्य चाललेलं, आणि ती आचारसंहिता एक आहे, तुम्ही जनहित करता तर आचारसंहिता कोणती लागू होत नाही. प्रायोरिटी आहे की प्रश्न हे पुढे गेले पाहिजे. अगदी बरोबर विक्रमसिंहजी, अत्यंत ज्वलंत मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि आता अपेक्षा आहे की सरकार त्याच्यावर कडक कारवाई करेल, पण त्यासाठी FDAचा कायदा सक्षम होणं, स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मनुष्यबळाची देखील कमतरता आहे, ती दूर जर झाली तर नक्कीच चित्र पालटेल. आणि तुमच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदार हा प्रश्न मांडतायत, तर सामान्य जनता निश्चित त्यांना अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये त्यांच्या ताटात येणारं पनीर किंवा त्यांच्या घरी येणारं दूध हे शुद्ध असेल. तुम्ही साम टीव्हीशी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, विविध अंगांनी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. दुधाच्या आणि पनीरच्या भेसळीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. संपूर्ण राज्याला या भेसळीनं विळखा घातलेला आहे. मात्र आता कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे आमदारच या ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडतायत. त्यामुळे सामान्य माणसांना वाटतंय की पुढे मागे आता सरकारकडून अपेक्षित पावलं उचलली जातील आणि भेसळीचा हा विळखा आहे हा कुठेतरी दूर होईल. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.